नुसतं चांगली म्हटलं की दुसऱ्या तिसऱ्या वाड्यात. जय शिवराय मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण माझ्या गावची कवठे बगाड यात्रा संपूर्ण बघणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं. शीड कसं विणलं जातं. क्रांतिकारकांच्या कवठे गावात बगाडाच्या आदल्या दिवशी रात्री संपूर्ण गाव एकत्रित. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सुरुवात होते बगाडाच्या संबंधित कामाला. शीड विणायला दोन्ही बाजूला कासरे धरून निवडायचे. काशीनाथाची चांग भले गजर देत चालू असते. दोन्ही बाजूला ओढल्यामुळे शीड मजबूत होत असते. मला माहित आहे का कवठे बगाडाचा कौल कसा लागला जातो. जसजसं 12 वाजायची वेळ जवळ येते तसं गावातील प्रत्येक जण मंदिरात जमू लागतो, कारण बरोबर 12 वाजता लावला जातो कवठे बगाडाचा कौल. यंदा बगाडासाठी 15 जण बसले होते, ज्यांनी नाथसाहेबांना नवस केलेला आणि पूर्ण झालेला असतो. ते सर्वजण कौलासाठी बसत असतात. त्या 15 जणांमधून यंदा 11वा ठरला बगाडाचा मानकरी. ठरल्यानंतर नाथसाहेबांची आरती होते. आरती झाल्यानंतर बगाड्याला मंदिराभोवती 5 फेऱ्या मारल्या जातात आणि नंतर त्याला बाहेर मोकळ्या हवेशीर ठिकाणी बसवले जाते. सगळ्यांनाच आतुरता होती की कवठे बगाडाचा मानकरी कोण होणार 2026 चा. तुमचं नाव सांगा सगळ्यांना. माझं नाव राहुल संजय मोर. आजोबा यांची इच्छा होती की आमच्या भागाने यावं कधीतरी, त्यासाठी नवस केला होता आणि पहिल्याच वर्षी मी नवसाला बसलेलो आहे. आता मी तुम्हाला बगाडाचं हे काम जे राहिलेलं आहे ते दाखवत बगाड्याचा इथून पुढचा प्रवास कसा असतो ते सांगणार आहे. इथून बगाड्या इथून सोनेश्वरला पायी चालत जातो. चालत गेल्यानंतर तिथं आंघोळ होते, देवाची पूजा होते आणि तिथून पुन्हा परत विठ्ठलवाडी या ठिकाणी या देवळामध्ये पाणी घेऊन येतो. गावातील सगळ्या देवांना पाणी घातलं जातं आणि नंतर ना मग जो नवसाचा बगाड आहे त्याला बगाडाला टांगलं जातं. एका रात्रीत नाथसाहेबांचा रथ कसा उभा केला जातो. तुम्ही जो आडवा बघत असाल त्याला वाघ म्हटलं जातं आणि या वाघावरती 20 फुटाचा खांब बसवला जातो. कसा ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर खांबाच्या वरती साधारण 47 फूट लांबीचे शीड बसवले जाते. हे सर्व काम एका रात्रीत केले जाते. सकाळी लवकर गावातून विठ्ठलवाडीपर्यंत बगाड पोहोचवण्याचा मान दरवर्षी वेगवेगळ्या भावकीला मिळतो. आता इथून पुढे खरा खेळ बगाडाचा चालू होतो, कारण की आता शेतातून गाडा नेला जातो. जर तुम्हाला खरोखर बगाड अनुभवायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संपूर्ण गावाच्या मेहनतीने तयार केलेले बगाड विठ्ठलवाडीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसू लागतो. बैलाची खासियत काय सांगतात. सारख्या गावाची 2 बगाडा बैलांनी केली आहे. काम कसं केलं. काम एकदम जोरात चालले. यंदा नाथांचे बगाड गावातून विठ्ठलवाडीपर्यंत पोहोचवण्याचा मान कृष्णराव बाबूराव डेरे पाटील यांच्या भावकीस मिळालेला आहे. आपला सोन्या 4-5 वर्षाचा बडा होय. खासियत सांगशील. बैल म्हणजे करंट आणि याला बगाडासाठी नुसतं चांगली म्हटलं की सुटलाच.
ह्या बैलाचं नाव सावकार. हा 1 वर्षाचा बडाव आहे. जी काय खासियत सांगशील? हा बैल देखना करण सुंदर छाती पाय. बैलाची खासियत काय सांगशील? दुसऱ्या तिसऱ्या वाड्यात चांगलं काम करतो. शर्यतीचा होता पहिला. आता आपण आता बगाडासाठी वापरतो. तिसरं वर्ष बैलाचं बगाड उडते. कवटेगावच्या बगाड यात्रेच्या परंपरेचं हे आकर्षण इतकं मोठं आहे की देश सेवेत कार्यरत असलेले गावातील सर्व जवान सुद्धा वर्षभर सुट्टी जपून ठेवतात फक्त या एका दिवसासाठी. कारण बगाड हा त्यांच्यासाठी फक्त उत्सव नाही तर श्रद्धा, परंपरा आणि अभिमान आहे. बैलांची नावं सांगा. नखऱ्या आणि मैरा खासियत काय सांगताल बैलांची? पगारासाठी तयार केलेली बैल आहे. बैलांना मालकांनी त्यांच्या मुलाप्रमाणे जपलेलं आहे. आणि कवटेगावच्या एकीचं जिवंत प्रतीक म्हणजे कवटे बगाड यात्रा. या क्षणासाठी गावकरी वर्षभर वाट पाहत असतात कारण हा दिवस कवटेकरांसाठी फक्त सण नसतो तर भावना जपण्याचा दिवस असतो. उत्साहात कवटे बगाड यात्रा 2026 बगाड इथे पोहोचलेला आहे आणि इथून पुढचा प्रवास जो आहे तो आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहे. आणि इथपर्यंत तुम्हाला दाखवलं, मला जेवढं दाखवता येईल तेवढं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.